जुलै 2025 ला संपूर्ण जगभरात प्रसिद्ध होतोय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या प्रतिमाच्या ट्रेलरसाठी. यांना चित्रपटाबद्दलची उत्कंठा अजूनच वाढली, यामध्ये काहीच शंका नाहीये. मात्र आपल्या सगळ्यांना एक महत्त्वाची विनंती वजा सूचना. या चित्रपटाचा हाच ट्रेलर इतर सगळ्यांसाठी समाज माध्यमांवर उद्या सकाळी 10 वाजल्यापासूनच प्रदर्शित केला जाईल. त्यापूर्वी आपण जरी तो रेकॉर्ड केला असेल आपल्या डिव्हाइसेसमध्ये तरी तो कृपया आज संध्याकाळी टाकू नये अशी आपल्याला नम्र विनंती. पीआर टीम आपल्याला त्याबद्दल संपर्क साधेलच. उद्या सकाळी 10 वाजल्यापासून आपण जेवढा टाकाल तेवढा तो कमी आहे. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा संपूर्ण टीमसाठी आणि ये रे पैसा 3 या चित्रपटासाठी. आणि यानंतर आज ज्या मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होतोय अशा मान्यवरांना मी मंचावर याची विनंती करतो. अमेय खोपकर सरांना विनंती आहे की त्यांनी माननीय राजसाहेब ठाकरे साहेब आणि रोहित शेट्टी साहेब यांना मंचावर घेऊन यावं. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या दोन्ही मान्यवरांचं स्वागत करूया. महाराष्ट्राचे लाडके नेते माननीय राजसाहेब ठाकरे आणि ब्लॉकबस्टर चित्रपट निर्माते दिग्दर्शक श्री रोहित शेट्टी साहेब. या दोन्ही मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी मी चित्रपटाच्या निर्मात्यांना विनंती करतो. सगळ्यात आधी माननीय राजसाहेब ठाकरेंचं स्वागत करण्याची विनंती निर्माते निनाद नंदकुमार बतीन आणि ओमप्रकाश भट यांनी करावं अशी त्यांना नम्र विनंती. गिरीधर धुमाळ आणि सुधीर कोलतेंना विनंती की त्यांनी श्री रोहित शेट्टी यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. ज्या सुंदर वास्तूमध्ये हा सोहळा संपन्न होतोय त्या ऑर्किडचे सर्वांना परिचित असलेले श्री विठ्ठल कामत इथे उपस्थित आहेत. मी त्यांना मंचावर याची विनंती करतो. श्री अमेय खोपकरांना विनंती की त्यांचं सुद्धा आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. मराठी चित्रपटांच्या अशा अनेक सोहळ्यांना त्यांचं आपल्याला कायमच सहकार्य मिळत असतं. धन्यवाद. स्वाती खोपकरांना मी मंचावर याची विनंती करतो. कृपया स्वाती त्यांनी मंचावर यावं अशी त्यांना नम्र विनंती. आणि मी मंचावर याची विनंती करतो चित्रपटाचे दिग्दर्शक श्री संजय जाधव यांना. जोरदार त्यांनी त्यांचं स्वागत केलं. संजय सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. त्यानंतर मान्यवरांना मी विचारायला. सर नमस्कार. नमस्कार सर नमस्कार. खूप सुंदर मोमेंट आहे ही आयुष्यातली. कधी कधी आपण ज्या गोष्टी मागतो त्या इतक्या सहज मिळतात. या सिनेमाचा ज्यावेळी मुहूर्त झाला त्याच्या आधीपासूनच राहते तेव्हा मी अमयला सांगितलं होतं की ट्रेलर लॉन्चला रोहित शेट्टी सर आणि राजसाहेब हे दोघे मला पाहिजेत म्हणजे पाहिजेत. आणि अमय थँक्यू व्हेरी मच. ते होत आहे सर. ट्रेलर आवडला नसेल तरी पण प्लीज आज चांगलं म्हणा. आणि रोहित सर तुम्ही येणार ट्रेलरला हे डोक्यात ठेवून मी ऍक्च्युली मला अमयने बजेट दिलं नाही गाडी उडवायचं तर म्हटलं स्कूटर तरी कमीत कमी स्कूटर तरी उडवतो नाहीतर मग म्हणजे माझ्या मॅनिफेस्टेशनचा काही फायदा होणार नाही. सो स्कूटर उडवली आहे थोडं समजून घ्या मला. आणि आशा आहे तुम्हाला ट्रेलर आवडला असेल. परत एकदा राजसाहेब थँक्यू व्हेरी मच. रोहित सर थँक्यू व्हेरी मच. मला असं वाटतंय संजय जाधव सर कदाचित एक उल्लेख मुद्दामून टाळतायत. आदरानं असावं कदाचित पण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की राजसाहेब आणि रोहित शेट्टी सर यांच्यामध्ये एक गोष्ट तर नक्कीच कॉमन आहे. त्यांना खळखट्याक प्रचंड आवडतं किंवा जिथे गरज असते तिथे ते कसं वापरायचं हे त्यांना बरोबर माहिती आहे. आणि मला असं वाटतं रोहित शेट्टी सर येरे येरे पैसा या नावाशी तर तुमचं खास कनेक्शन आहे कारण तुमचा प्रत्येक चित्रपटच येरे येरे पैसा असतो. त्यामुळे या ट्रेलरला बघून आपल्या मनात काय भावना आहेत आम्हाला ऐकायला आवडतील. मेरे पे एक अलग प्रेशर है इस फिल्म को लेके क्योंकि मेरे पे संजय अमय जी ने बोला कि आना ही पड़ेगा. पहले वाले में आए थे ब्लॉकबस्टर हुई थी तो मेरा अलग प्रेशर होगा रिलीज वाले दिन.
कि अगर इसको ब्लॉकबस्टर होना ही चाहिए। एंड हम लोग जब 90s में काम किया करते थे ना, तो ऐसा कहते थे कि हमारे जो सीनियर्स थे कि ट्रेलर अपना पिक्चर का नाम हमेशा पॉजिटिव होना चाहिए, मतलब सत्यानाश रखो तो सत्यानाश हो जाता है। ये एक्चुअली वास्तु देखो, ये रे पैसा आ ही रहे है ना, तो तीसरे में भी उतना ही है और है। हाँ, एंड बहुत ही कमाल का ट्रेलर है और फिल्म चले यार। आजकल जो हम लोग सबकी हालत है ब्लॉकबस्टर हो ये फिल्म। मैं यही चाहूंगा जैसे 1 हुई थी हमारी, एंड फिर एक बार हम वापस 1-2 साल बाद मिले 4 के साथ ट्रेलर लॉन्च पे। लेकिन उससे पहले सक्सेस पार्टी में भी आपको जरूर आना पडेगा। मी आतापासूनच तुम्हाला आमंत्रण देतो। मी सगळ्या कलाकारांना मंचावर याची विनंती करतो यानंतर आणि अर्थात यानंतर अजिबात वेळ न घालवता माननीय राजसाहेब ठाकरे। लाईट मारत कोण? जय महाराष्ट्र सर। जय महाराष्ट्र। संजय जाधव दिग्दर्शित हा ये रे पैसा चा हा ट्रेलर लॉन्च आहे। माझा ट्रेलर मी काल लॉन्च केला होता। पिक्चर अभी बाकी है। एका चित्रपटाचे 3 भाग येणं हे मला असं वाटतं मराठीमध्ये खूप महत्वाची आणि एक मैलाचा दगड आहे। अमेय खोपकर यांनी ही हिंमत दाखवली आणि मला असं वाटतं एक संजय तुम्ही केला होता आणि आज तिसरा हा संजय जाधव करतायत। त्यांना उत्तम कलाकारांची साथ मिळालेली आहे। इथे सिद्धार्थ जाधव इथे आहेत, या व्यासपीठावर या। तेजस्विनी पंडित आहेत, उमेश कामत आहेत, आनंद इंगळे आहेत, संजय नार्वेकर आहेत। अरे ये रे काय डोळे वटारून बघतो वनिता खरात या विशाखाताई या। नागेश सर मागे उभे आहेत, आपण कृपया मंचावर यावं अशी आपल्याला विनंती। नागेश सर मागे उभे। जयवंत वाडकर। संजय जाधव यांनी पहिला चित्रपट ब्लॉकबस्टर दिला होता, तिसरा पुन्हा ब्लॉकबस्टर होईल अशी मी आशा अपेक्षा बाळगतो। या सर्व टीमला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। धन्यवाद। धन्यवाद साहेब। आपल्या शुभेच्छा सदिच्छा रोहित सर, आपल्या सदिच्छा या चित्रपटाला आधीपासून आहेतच आणि यापुढेही त्या राहतील याबद्दल कोणाला शंका नाहीये। मी सगळ्यांना विनंती करतो की एका ग्रुप फोटोसाठी आपण कृपया एकत्र यावं आणि सगळ्या छायाचित्रकारांना विनंती की आता आपण पुढे येऊ शकतो। यानंतर चित्रपटातील जागा कमी असल्यामुळे इतर तंत्रज्ञ, गायक, संगीतकार, गीतकार यांना सुद्धा मी मंचावर बोलवणार आहे। आपण कृपया थोडा वेळ वाट बघा। खाली बसा, खाली फोटो बसा, खाली खाली बसा, खाली बसून घ्या फोटो, सगळे खाली बसा। ये रे पैसा 3 चित्रपटाच्या या टीमसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। माननीय राजसाहेब ठाकरे आणि श्री रोहित शेट्टी यांच्या उपस्थितीत त्यांच्या सदिच्छांच्या मध्ये या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झालेला आहे। हाँ, उसको नीचे बिठाओ। ब्लैक शर्ट खाली बस। वीडियो काका पुन्हा एकदा माध्यम प्रतिनिधींना विनंती आहे, हा ट्रेलर आपण जरी आज शूट केला असेल तरी उद्या सकाळी 10 नंतर सगळ्या समाज माध्यमांवर तो ऑफिशियली प्रदर्शित केला जाईल, तेव्हाच तो आपण टाकावा अशी नम्र विनंती।
इतर तंत्रज्ञ, कलाकार, गायक, संगीतकार, कोरिओग्राफर आपल्या सगळ्यांना विनंती आहे, कृपया उमेश जाधव, वैशाली सामंत, आदर्श शिंदे, रवींद्र खोमणे, संवाद अरविंद जगताप, पटकथा संजय जाधव, सुजय जाधव, संगीत अमित राज, पंकज पडघन, गीते सचिन पाठक, विनायक पवार, पार्श्वसंगीत साई पियुष, व्हिडिओ पॅलेसचे नानूभाई जयसिंगांनी आपण कृपया वर यावं अशी आपल्याला विनंती. नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांचं आहे. इतर कुणाचा नामोल्लेख राहिला असल्यास कृपया आपण मंचावर यावं अशी आपल्याला विनंती. प्रसाद भेंडे, सायली पंकज, सोनालीजी कृपया आपण मंचावर यावं अशी आपल्याला विनंती.